श्री स्वामी समर्थांच्या वचनांमधून आपणास जीवनाचे गूढ समजते आणि त्यांचा प्रत्येक विचार ही एक नवी दिशा दाखवणारी ज्योत ठरते. खरे समाधान हे बाहेरील गोष्टींमध्ये नसून आपल्या आचरणात, आपल्या वृत्तीमध्ये दडलेले असते. जो आपल्या मनाचं शुद्धीकरण करतो तोच खऱ्या सुखाचा अनुभव घेतो. एखाद्या परिस्थितीवर रागावण्यापेक्षा ती समजून घेण्याची वृत्ती जपणे अधिक महत्त्वाचे आहे. जीवनात उगाचच अडथळे निर्माण करणाऱ्या गोष्टींना महत्त्व देत बसू नका. त्याऐवजी ज्या गोष्टींनी तुम्हाला शांती आणि प्रगती मिळते त्यांनाच धरून ठेवा. प्रयत्न आणि संयम या दोन गोष्टी जिथे हातात हात घालून चालतात तिथे यश निश्चित येते. माणूस जेव्हा आपल्या कृतीत सातत्य आणतो तेव्हा त्याचे आयुष्य आपोआप फुलायला लागते. दुसऱ्यांच्या यशाकडे पाहून ईर्ष्या न ठेवता त्यांच्या यशातून शिकण्याची वृत्ती अंगीकारा. इतरांच्या मदतीसाठी केलेले लहानसे पाऊल देखील तुमच्या आयुष्यात मोठे बदल घडवू शकते. खरी प्रगती ही केवळ संपत्ती वाढण्यात नसून मनातील उदारता आणि वर्तनातील साधेपणा वाढण्यात असते. स्वामी समर्थांनी नेहमी शिकवले की जो इतरांच्या भल्याचा विचार करतो त्याच्याकडे वेळेवर सर्व काही येते. स्वतःच्या स्वार्थासाठी झगडण्यात काहीही अर्थ नाही, कारण जेव्हा आपण इतरांना सोबत घेऊन पुढे जातो तेव्हाच खऱ्या अर्थाने प्रगती होते. मनातील कटुता सोडून देणे हे मोठे शौर्य आहे. माणूस कितीही विद्वान असला तरी त्याच्या वर्तनात नम्रता नसेल तर त्याचे ज्ञान व्यर्थ ठरते. ज्या घरात क्षमा आणि परस्पर आदर असतो त्या घरात लक्ष्मीचा वास असतो. नेहमीच मोठ्या गोष्टींचा पाठलाग करण्यापेक्षा छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद शोधा, कारण हाच खरा संपत्तीचा आधार आहे. स्वामी समर्थांनी सांगितले की जे तुम्ही इतरांसाठी चांगले करता तेच तुमच्या मार्गावर परत येते. चांगल्या विचारांचा संचय करा, कारण विचार हेच स्तुतींमध्ये रूपांतरित होतात. कोणत्याही आव्हानासमोर उभे राहणे म्हणजे भीती न बाळगता योग्य पद्धतीने विचार करणे होय. आयुष्यात कधी वेळ वाया घालवू नका, कारण वेळ हा असा खजिना आहे जो पुन्हा मिळत नाही. तुमच्याकडे किती आहे हे महत्त्वाचे नाही, तुम्ही ते कसे वापरतात हे महत्त्वाचे आहे. नकारात्मक लोकांपासून दूर राहणे हे देखील एक प्रकारचे साधनच आहे, कारण त्यांची नकारात्मकता तुमच्या विचारांवर प्रभाव टाकते. जिथे आदर आहे तिथे मैत्री निर्माण होते, जिथे मैत्री आहे तिथे विश्वास निर्माण होतो, आणि जिथे विश्वास आहे तिथे शांती निर्माण होते. स्वामी समर्थांचे विचार हे फक्त वाचून ठेवण्यासाठी नाहीत, तर ते आचरणात आणल्यावरच त्यांचा खरा परिणाम दिसतो. आयुष्य किती मोठे आहे यावर अवलंबून नाही, तर ते किती अर्थपूर्ण आहे यावर अवलंबून आहे. जो माणूस नेहमी शिकत राहतो तोच खऱ्या अर्थाने जिवंत राहतो. निसर्गाशी एकरूप व्हा, कारण निसर्ग हा सर्वात मोठा गुरु आहे. प्रत्येक सकाळ नवा संदेश घेऊन येते. त्या संदेशाचा आदर करा आणि तो अंमलात आणा. दुसऱ्यांच्या चुका लक्षात ठेवण्यापेक्षा स्वतःच्या चुका सुधारायला शिका. अहंकार हा असा विष आहे जो नातेसंबंधांचे मूळ नष्ट करतो, म्हणून तो सोडणेच हितावह आहे. आपले उद्दिष्ट कितीही मोठे असले तरी त्याची सुरुवात नेहमी छोट्या पावलांनी होते. जो प्रामाणिक असतो त्याच्यावर वेळेचे वादळही जास्त काळ परिणाम करू शकत नाही. चांगले कार्य करण्यासाठी मोठी संधी येण्याची वाट पाहू नका. प्रत्येक दिवस हा चांगुलपणा दाखवण्याची संधी असतो. माणसाने आपला आत्मविश्वास कधीही हरवू नये, कारण तोच त्याचा खरा शस्त्र आहे. एखाद्याला दिलेले प्रोत्साहन त्याच्या जीवनात मोठा फरक घडवू शकते. दुसऱ्यांच्या मतांचा आदर करा, पण स्वतःच्या मतांवर विश्वास ठेवा. संयम हे फक्त थांबण्याचे नाव नाही, तर योग्य वेळी योग्य पाऊल उचलण्याचे शहाणपण आहे. जे काही तुमच्याकडे आहे त्याबद्दल समाधान बाळगा, पण जे नाही त्यासाठी प्रयत्न सोडू नका. स्वतःला बदलणे हे जग बदलण्यापेक्षा सोपे आहे, आणि जेव्हा तुम्ही स्वतःला बदलता तेव्हा जग बदलल्यासारखेच वाटते. दुसऱ्यांसाठी जेवढी चांगली इच्छा करता तेवढेच विश्व तुमच्यासाठी योजना आखते. वाईटाचा प्रतिकार करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे चांगुलपणा पसरवणे. जो प्रेम देतो त्याला प्रेम परत येते, आणि जो द्वेष पसरवतो त्याला दुःख परत येते. जीवनात अनेक गोष्टी आपल्या हातात नसतात, पण आपण त्यावर कसा प्रतिसाद देतो हे मात्र आपल्या हातात असतं. राग, द्वेष किंवा मत्सर यांच्या आहारी गेलो तर मनाची शक्ती कमी होते आणि निर्णय क्षमता मंदावते. पण जेव्हा आपण शांत मनाने गोष्टींचा विचार करतो तेव्हा योग्य दिशा मिळते. सुखाचे खरे मूळ तेव्हा समजते जेव्हा आपण ते इतरांसोबत वाटतो. इतरांना मदत करणे हा फक्त एक चांगला गुण नाही, तर ती एक जबाबदारी आहे. कारण आपल्या लहानशा कृतीमुळे कुणाचं जीवन बदलू शकतं. प्रत्येक नातं जपण्यासाठी विश्वासाची बीजे रुजवावी लागतात, आणि
आणि त्या बीजांना वेळोवेळी पाणी देणं म्हणजे संवाद, समजूत आणि आदर राखणं होय. कोणत्याही कामात सातत्य ठेवणं म्हणजे स्वतःला रोज पुन्हा घडवणं. एखाद्या अपयशामुळे खचून बसणं म्हणजे स्वतःवर अन्याय करणं होय. प्रत्येक चूक ही नवा धडा शिकवते आणि प्रत्येक धडा हा पुढच्या वाटचालीसाठी मार्गदर्शक ठरतो. खरा बलाढ्य तोच जो स्वतःच्या भावना ओळखतो आणि त्यांना योग्य प्रकारे हाताळतो. संतुलन राखणं हे यशाचं खरं रहस्य आहे. आयुष्य हे फक्त धावपळीचं नाव नाही, तर थांबून अनुभव घेण्याचंही एक साधन आहे. कधी कधी माणूस आपली तुलना इतरांशी करतो आणि स्वतःला कमी लेखतो, पण खरा आनंद हा तुलना न करता स्वतःच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करण्यात असतो. प्रत्येकाला आपापले संघर्ष असतात. प्रत्येकाचं यश वेगळ्या मार्गाने येतं. म्हणून दुसऱ्यांच्या यशाचं कौतुक करा, पण स्वतःची वाट चालत राहा. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये समाधान शोधणं हा एक मोठा गुण आहे. सकाळी उगवणारा सूर्योदयाचा किरण असो किंवा एखाद्याचा हस्त चेहरा, याच गोष्टी तुमचं मन हलकं करू शकतात. वाणीचा वापर करताना जागरूक राहणं खूप महत्वाचं आहे. चुकीचं बोलून झालेली जखम वेळोवेळी वाढते, पण योग्य शब्द वापरले तर तीच नाती फुलतात. जगातलं खरं संपत्ती म्हणजे आपली नाती आणि त्यातला विश्वास. पैशाने बरीच कामं होऊ शकतात, पण खरी शांती तीच मिळते जिथे मनःशांती आणि परस्पर आदर आहे. जीवनाचं सौंदर्य हे साधेपणात आहे. मोठमोठ्या गोष्टींच्या मागे धावून ठकण्यापेक्षा लहान गोष्टींतून आनंद घेणं ही खरी किमया आहे. जेव्हा कोणी तुम्हाला चुकीचं वागवतो तेव्हा त्याच्याशी रागाने वागणं हा उपाय नसतो. त्याऐवजी स्वतःचा संयम टिकवणं हा मोठा विजय असतो. रागात घेतलेले निर्णय अनेकदा आयुष्यभराचं ओझं बनतात. म्हणून मनाला शांततेकडे वळवणं ही एक सवय बनवा. क्षमाशीलता ही कमकुवतपणाची खूण नाही, उलट ती माणसाच्या सामर्थ्याची खरी ओळख आहे. ज्याच्या मनात क्षमा असते तो नेहमी हलका राहतो आणि ज्याच्या मनात सूड भावना असते तो नेहमी जड राहतो. जीवनातील खऱ्या समाधानाचा उगम हा आभार मानण्यात आहे. जे मिळालं त्याचं कौतुक करणं आणि जे नाही त्यासाठी उगाचच हळहळत न बसणं हेच शहाणपण आहे. अपूर्णतेतही आनंद शोधता येतो, हेच खरं जीवन कौशल्य आहे. जो माणूस स्वतःसाठी आणि इतरांसाठी चांगली इच्छा ठेवतो त्याच्या मार्गावर नेहमी प्रकाश असतो, पण जो नेहमीच तक्रारी करत बसतो त्याचं जीवन अंधारमय होतं. म्हणून विचारांमध्ये स्वच्छता आणि मनात उदारता ठेवणं हेच खरं पूज्य कार्य आहे. प्रत्येक दिवस हा एक नवा अध्याय असतो. काल काय झालं ते बदलू शकत नाही, पण आज काय करतो हे बदलू शकतो. म्हणूनच कालच्या चुका आजच्या निर्णयावर ढग आणू देऊ नका. प्रगतीसाठी कष्ट करणं गरजेचं आहे, पण त्या कष्टामध्ये मनःशांती हरवू नका. स्वतःच्या ध्येयासाठी प्रामाणिक राहणं हे खूप मोठं बळ आहे. खोट्या मार्गाने मिळालेलं यश तात्पुरतं असतं, पण प्रामाणिक मार्गाने मिळालेला प्रत्येक क्षण टिकाऊ ठरतो. जगात जितकी माणसं आहेत तितक्या प्रकारची मते असतात. सर्वांना खुश ठेवणं शक्य नाही, पण स्वतःला चुकीच्या मार्गावर नेऊ नका. स्वतःची किंमत ओळखणं महत्त्वाचं आहे, पण त्यासाठी दुसऱ्यांना कमी लेखणं टाळा. आयुष्याचा सारांश एवढाच, जेवढं देता तेवढंच तुम्हाला मिळतं आणि जेव्हा काही परत येत नाही असं वाटतं तेव्हा थांबून पहा. वेळेला त्याचं काम करू द्या. जीवनात पुढे जाण्यासाठी मोठ्या पायऱ्यांपेक्षा सातत्याने टाकलेले छोटे पाऊल अधिक परिणामकारक असतं. एखादं ध्येय ठरवल्यावर त्यासाठी केलेला नियमित प्रयत्न हा यशाकडे नेणारा खरा मार्ग आहे. अपूर्णतेला घाबरण्याऐवजी त्यातून शिकण्याची तयारी ठेवली तर प्रत्येक दिवस आपल्याला नवीन शिकवण देतो. शिस्त आणि संयम या दोन गोष्टी जिथे असतात तिथे प्रगती आपोआप येते. अडचणी येणं हे थांबण्याचं लक्षण नाही, उलट त्या अडचणीचं निरीक्षण करून पुढचा पाऊल कसं टाकायचा हे शिकण्याची संधी असते. मानसिक ताकद ही शरीराच्या शक्तीपेक्षा जास्त मौल्यवान असते. कठीण प्रसंगात मन स्थिर ठेवणं म्हणजे अर्ध यश मिळवणं होय. यासाठी स्वतःशी प्रामाणिक असणं गरजेचं आहे. आपण का अपयशी ठरलो किंवा कोणत्या ठिकाणी सुधारणा हवी हे स्वतःलाच विचारलं पाहिजे. जबाबदारी घेणं हे नेहमी सोपं नसतं, पण तीच आपल्याला पुढे जाण्याचं धैर्य देते. स्वतःच्या चुकांची कबुली देणारा माणूस नेहमी वाढत राहतो. इतरांबद्दल चांगलं विचारणं ही फक्त उदारता नाही, तर ती मनाची शुद्धता दाखवते. दुसऱ्यांच्या यशामुळे आपल्याला प्रेरणा मिळाली पाहिजे, मत्सर नाही. मत्सर मनाचा नाश करतो, तर प्रेरणा मनाला उंच नेते. एखाद्याच्या प्रगतीमुळे जर आपल्यात सुधारणा घडत असेल तर त्याचा राग न धरता त्याच्याकडून शिकावं. ह्या जगात प्रत्येकाकडे काही ना काही विशेष आहेच. त्यातून शिकण्याची दृष्टी ठेवली तर आपणही अनोखे बनतो.
धैर्य म्हणजे फक्त संकटात उभं राहणं नव्हे, ते म्हणजे योग्य गोष्टीसाठी उभं राहणं, जरी ती गोष्ट सगळ्यांना आवडत नसेल तरी. जेव्हा आपण स्वतःच्या तत्वांशी प्रामाणिक राहतो तेव्हा आत्मविश्वास वाढतो. खोटं दाखवून लोकांचं मन जिंकणं हा क्षणिक यशाचा मार्ग आहे. खरं यश तेच जे प्रामाणिकपणावर आधारलेलं असतं. वेळेनुसार प्रत्येकाचं खरं रूप समोर येतं. म्हणूनच सत्याचा मार्ग कधीही सोडू नका. जीवनातल्या प्रत्येक निर्णयाला किंमत असते. पटकन घेतलेला निर्णय अनेकदा चुकीचा ठरतो आणि फारच विलंब केलेला निर्णय संधी हातातून जाऊ देतो. योग्य वेळ ओळखणं ही एक कला आहे. ही कला शिकण्यासाठी निरीक्षण शक्ती वाढवावी लागते. गोष्टी समजून घेण्यासाठी ऐकणं ही सवय लावा. जितकं आपण ऐकतो तितकं नवीन शिकतो आणि जितकं शिकतो तितकी आपली दृष्टी विस्तारते. कृतज्ञता ही फक्त शब्दांनी व्यक्त करण्याची गोष्ट नाही, ती वागण्यात दिसली पाहिजे. जो माणूस आपल्या मिळकतीबद्दल, कुटुंबाबद्दल, मित्रांबद्दल मनापासून आभारी असतो त्याच्या आयुष्यात आनंद टिकतो. उलट नेहमीच तक्रारी करत राहिलात तर जे चांगलं आहे तेही हातातून निसटतं. जीवनाचं खरं सौंदर्य म्हणजे जिथे आहात तिथे आनंद निर्माण करणं. दुसऱ्यांच्या मदतीची वाट बघत बसणं म्हणजे स्वतःच्या सामर्थ्याला कमी लेखणं होय. आयुष्य हे फक्त उद्दिष्ट साध्य करण्याबद्दल नसतं, तर त्या उद्दिष्टाकडे जाणाऱ्या प्रत्येक टप्प्याचा अनुभव घेण्याबद्दल असतं. जेव्हा आपण केवळ शेवटच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करतो तेव्हा प्रवासातला आनंद हरवतो. प्रत्येक दिवस हा एका मोठ्या चित्राचा एक भाग आहे आणि त्या प्रत्येक भागात काहीतरी शिकण्यासारखं असतं. छोट्या छोट्या प्रगतीचा आदर केला की मोठा बदल साध्य करणं सोपं होतं. इतरांसाठी काहीतरी करणं ही देखील एक महत्त्वाची शिकवण आहे. स्वतःपुरतं जगणं सोपं असतं, पण खरा आनंद तेव्हा मिळतो जेव्हा तुमच्या कृतींनी दुसऱ्याच्या जीवनात उजेड पडतो. तो उजेड मोठा असण्याची गरज नाही, कधी कधी एक चांगला शब्द, थोडा आधार किंवा योग्य वेळी दिलेली मदतही एखाद्याचं जग बदलू शकते. शिस्त ही यशाचं मूलभूत तत्व आहे. उत्साहाच्या भरात आपण काही काळ काम करतो, पण खऱ्या अर्थानं सातत्य हवं असेल तर शिस्त लागते. शिस्त म्हणजे बंधन नाही, ती म्हणजे स्वतःच्या उद्दिष्टासाठी घेतलेली जबाबदारी. ज्या क्षणी आपण स्वतःला दिलेले वचन पाळायला शिकतो त्या क्षणी आपण इतरांच्या विश्वासालाही पात्र ठरतो. जगातील प्रत्येक व्यक्तीकडे एक अद्वितीय गुण असतो. इतरांशी तुलना करत राहिलं तर तो गुण दडपला जातो. तुलना ही फक्त नाराजी वाढवते. खरा आत्मविकास तेव्हाच होतो जेव्हा आपण स्वतःची प्रगती स्वतःच्या भूतकाळाशी तुलना करतो, इतरांच्या यशाशी नाही. आज तुम्ही कालपेक्षा एक पाऊल पुढे गेलात तर तेच खऱ्या अर्थानं विजय आहे. आरोग्याचं महत्त्वही तितकंच आहे जितकं मानसिक विकासाचं. शरीर थकलं की मनही थकतं. म्हणूनच योग्य आहार, पुरेशी झोप आणि शारीरिक हालचाल ही आवश्यक आहे. काही लोक मोठ्या यशाच्या मागे धावताना स्वतःचं आरोग्य गमावतात आणि नंतर त्या यशाचा उपयोगच करू शकत नाहीत. संतुलन राखणं हाच शहाणपणाचा मार्ग आहे. आपल्या चुका स्वीकारण्याची तयारी ठेवणं हा एक मोठा गुण आहे. चुका न केल्याशिवाय शिकता येत नाही, पण तीच चूक पुन्हा पुन्हा करणं हा दोष आहे. एकदा चुकलो की त्यातून धडा घ्यावा आणि पुढचं पाऊल वेगळ्या पद्धतीने टाकावं. जबाबदारी स्वीकारली की परिस्थितीवर नियंत्रण ठेवता येतं. दोषारोपांमुळे फक्त वेळ वाया जातो. जीवनात मिळणाऱ्या यशामागे नेहमीच मोठी मेहनत आणि थोडा योग्य काळ यांचा संगम असतो. मेहनतीवर आपला ताबा असतो, काळावर नाही. त्यामुळे काळाची वाट बघण्याऐवजी मेहनतीचं बीज रोवणं आवश्यक आहे. योग्य वेळ आल्यावर ते बीज आपोआप फळ देतं. ह्यालाच संयम म्हणतात. आयुष्यात काही निर्णय असे असतात जे सगळ्यांना पटतीलच असं नाही, पण जर त्या निर्णयामागचं कारण तुमच्यासाठी योग्य असेल तर त्या मार्गावर ठाम राहणं गरजेचं आहे. इतरांच्या मतांवर आधारित आयुष्य जगलं तर ते त्यांच्या अपेक्षांचं आयुष्य होतं, तुमचं नाही. स्वतःच्या अंतरात्म्याचा आवाज ऐकणं हाच खरा मार्गदर्शक आहे. प्रत्येक दिवस नवीन संधी घेऊन येतो. काल काही चुकलं असेल तरी आज नव्यानं सुरुवात करण्याची ताकद आपल्यात असते. कालचं ओझं आजवर ओढत नेलं तर नवीन संधी दिसत नाहीत. म्हणून कालच्या अपयशाला शिकवण म्हणून घ्या आणि आजचं पाऊल पुढे टाका. हाच सकारात्मक दृष्टिकोन आयुष्याला पुढे नेत राहतो.
कधीही एखाद्या मोठ्या यशाच्या स्वप्नासाठी प्रयत्न करताना हे लक्षात ठेवावं लागतं की सुरुवातीला परिणाम दिसत नाहीत. बी पेरल्यावर लगेच फळ मिळत नाही, पण मातीखाली चालू असलेली प्रक्रिया अतिशय महत्त्वाची असते. प्रत्येक प्रयत्नाचा काहीतरी परिणाम होतच असतो, फक्त त्या परिणामाची जाणीव कधी उशिरा होते. म्हणूनच प्रयत्न सोडू नयेत, कारण प्रत्येक प्रयत्न हा पुढच्या टप्प्याचा पाऊल असतो. सकारात्मक विचार करणं ही केवळ एक मानसिक अवस्था नाही, ती एक पद्धत आहे. जेव्हा आपण एखाद्या कठीण परिस्थितीतही काहीतरी शिकण्याचा, काहीतरी सुधारण्याचा विचार करतो, तेव्हा त्या अडचणीचा भार कमी होतो. सकारात्मकतेचा अर्थ म्हणजे वास्तव नाकारणं नाही, तर वास्तवाकडे सुधारणा करण्याच्या नजरेनं पाहणं आहे. संवाद हा नात्यांचा पाया आहे. आपण आपल्या जवळच्या लोकांना वेळ देतो का? त्यांच्या भावना ऐकतो का? या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. अनेक वेळा गैरसमज हे बोलणं टाळल्यामुळेच वाढतात. उघडपणे आणि शांततेने संवाद साधला की नात्यांमध्ये विश्वास वाढतो, आणि तोच विश्वास कठीण काळात आधार ठरतो. आत्मनियंत्रण हा एक असा गुण आहे जो जीवनातील बऱ्याच समस्यांचं उत्तर देऊ शकतो. राग आवरला नाही तर तो नात्यांना नुकसान करतो. लोभ आवरला नाही तर तो मूल्य हरवून टाकतो. भीती आवरली नाही तर ती संधी गमावते. स्वतःच्या भावना ओळखणं आणि त्या योग्य वेळी योग्य मार्गाने व्यक्त करणं हे शिकणं गरजेचं आहे. यशस्वी लोकांचा एक विशेष गुण म्हणजे ते अपयशाकडे शिकण्याच्या दृष्टीने पाहतात. एखादी गोष्ट जमली नाही म्हणजे सगळं संपलं असं नाही, तर ते म्हणजे नवीन मार्ग शोधण्याची वेळ आली आहे. अपयश हे अडथळा नाही, ते सुधारण्याचं संकेत चिन्ह आहे. जो हा संकेत ओळखतो तोच पुढे जातो. आयुष्यात खऱ्या अर्थानं संपन्नता म्हणजे केवळ पैसा नव्हे, ती म्हणजे मनःशांती, आरोग्य, नातेसंबंध आणि समाधान. एखाद्याकडे भरपूर पैसा असू शकतो, पण वेळ नसेल तर त्याचा उपयोग नाही. किंवा एखाद्याकडे वेळ असेल पण आरोग्य नसेल तरीही आनंद मिळत नाही. संतुलन साधणं हेच खऱ्या संपन्नतेचं रहस्य आहे. आपण जे काही शिकतो ते पुढच्या पिढीला देणं हे सुद्धा एक प्रकारचं कर्तव्य आहे. ज्ञान फक्त स्वतःपुरतं ठेवून त्याचा उपयोग होत नाही, ते शेअर केलं तरच त्याची किंमत वाढते. आपल्या अनुभवातून मिळालेल्या शिकवणींनी इतरांच्या जीवनाला दिशा मिळू शकते. हे देणं केवळ भौतिक स्वरूपाचं असावं असं नाही. वेळ, ज्ञान किंवा प्रेरणा देणंही तितकंच मौल्यवान असतं. स्वतःवर विश्वास ठेवणं ही पहिली पायरी आहे. जगात कितीही लोक तुमच्यावर विश्वास ठेवत असले तरी जर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवत नाही तर तो विश्वास टिकत नाही. आत्मविश्वास म्हणजे गर्व नाही, तो म्हणजे आपल्या क्षमतेवर आणि प्रामाणिक प्रयत्नांवर असलेला दृढ विश्वास. प्रत्येक दिवसाची सुरुवात स्पष्ट उद्दिष्टाने करणं महत्त्वाचं आहे. उद्दिष्ट नसलेला दिवस म्हणजे दिशा नसलेला प्रवास. उद्दिष्ट मोठं असण्याची गरज नाही, कधी कधी एका छोट्या उद्दिष्टामुळेही मोठा बदल घडतो. त्या उद्दिष्टासाठी दिवसाचा प्रत्येक क्षण उपयोगात आणला तर शेवटी मोठा फरक पडतो. जगण्यामध्ये सातत्य राखणं ही फार मोठी कला आहे. अनेक जण सुरुवातीला जोमाने एखादी गोष्ट सुरू करतात, पण थोड्या वेळानंतर उत्साह कमी होतो, कारण त्यामागे परिणाम लगेच दिसत नाहीत किंवा अडचणी आल्या की मन खचतं. खऱ्या अर्थाने पुढे जाणारा तोच असतो जो सातत्य टिकवतो, प्रयत्न करत राहतो आणि छोट्या छोट्या टप्प्यांनी पुढे सरकतो. शिस्त ही केवळ बाहेरच्या नियमांसाठी नाही, ती आपल्या स्वतःच्या आयुष्यातील महत्त्वाचा पाया आहे. सकाळी उठण्याची वेळ, कामाची पद्धत, आरोग्याची काळजी, नात्यांसाठी वेळ, ह्या सर्व गोष्टींमध्ये शिस्त असेल तर जीवन आपोआप सोपं होतं. शिस्त म्हणजे बंधन नाही, ती म्हणजे आपल्या उद्दिष्टापर्यंत पोहोचण्यासाठी आखलेला मार्ग. माणसाच्या शब्दांची ताकद खूप मोठी असते. एक शब्द एखाद्याला उभारी देऊ शकतो, तर एक चुकीचा शब्द त्याचं मन दुखावू शकतो. म्हणून बोलण्यापूर्वी विचार करणं आवश्यक आहे. सौम्य, प्रामाणिक आणि योग्य वेळी बोललेले शब्द नात्यांना घट्ट करतात, आत्मविश्वास वाढवतात आणि वातावरणात सकारात्मकता आणतात. जर हे विचार तुमच्या मनाला स्पर्शून गेले असतील तर आपल्या भावना कमेंटमध्ये जरूर लिहा. आणि अजून असे प्रेरणादायी संदेश मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला